नाश्त्यामध्ये ना चहा आणि चपातीला बाजूला ठेवून आज पोहे बनवले होते आणि ते खाताना बघा गोलूचं काय चाललं आहे ते. प्लेटमधले पोहे संपायच्याच आधी ना त्याला अजून अजून पोहे पाहिजे होते. बऱ्याच दिवसापासून हे कांदे आणून तसेच ठेवले होते. म्हटलं आज फरशी पुसायच्या आधी ते साफ करून घेऊया आणि त्यांच्या जाग्यावर ठेवून देऊया. त्याच्यानंतर फरशी पुसून घेतली आणि अंघोळ करून घेतली. घरातली सगळी कामं आटपून झाल्याच्या नंतरच मी अंघोळ करते. दीदीकडे गेले तर दीदी म्हणायला लागली मला कसं तरीच होतंय. आता हे कसं तरीच म्हणजे नेमकं काय होतंय हे जगातला कोणताच डॉक्टर सांगू शकत नाही. पण माझ्या बुद्धीन ह्या कसा तरीचं इलाज माका एकच सांगल्यान म्हणजे लिंबू सरबत. पण आज नेमके आईस क्यूब नव्हते त्याच्यामुळे दुसरा पण आपल्याकडे ऑप्शन होता तो म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल. मग काय काढली फ्रीजमधून आणि दिलं मस्तपैकी थंडगार लिंबू सरबत करून तिला. गोलू सांगत होते झोप रे बाबा तू आता. तर गोलू मोबाईलवर हात मारून दिले आणि बघा काय झालं आता. त्याच्यानंतर म्हटलं जेवूया आणि जेवूक माका किती वाजले ते बघा. जेवल्यानंतर थोडं गोलू बरोबर मस्ती केले आणि कालचं पेंटिंग काम करू घेतले. पण मशीन काय माझी माका साथ देत नव्हती. म्हणून मग माझा भाऊ मशीनवर बसला पण त्याच्याकडून पण दोरा तुटायला लागला म्हणून मग दीदी बसला. मग त्यांनी काय तर दुरुस्त केलं आणि मशीन व्यवस्थित चालायला लागली. शेवटी गुरु तो गुरु. त्याच्यानंतर पुन्हा मशीनवर भाऊ बसला आणि अशा प्रकारे आपले सगळं काम पूर्ण झालं. आणि हे उपद्व्याप आम्ही का आणि कशासाठी करतो हे उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त चहा पिला. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच मराठी मालवणी मिक्स गजालींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.